कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या मालवण नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप केला होता आणि यावर खोत यांनी भर सभेत निलेश राणेंची एक ऑडिओ क्लिप ऐकवली। यामध्ये राणे शिल्पा खोत यांना शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची ऑफर देत असल्याचं समजतंय। तर निलेश राणेंनी खोत यांनी ऐकवलेल्या या ऑडिओ क्लिपवर प्रत्युत्तर दिलंय। नगरपालिकेचा विषय आला तर मालवण नगरपालिकेच्या विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट आहे अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आपल्याला विनंती अशी आहे की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही, पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल की सगळ्यांचं मत आहे की ताईने आमच्याकडून लढावं। खरं तर मी त्यांना फोन केला होता 1 नोव्हेंबरला आणि आम्ही असेच प्रमुख काही पदाधिकारी बसलो होतो तेव्हा काय अशी सुरुवातच झाली होती निवडणुकीला। तेव्हा आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की ह्यांच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट नाही। तेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे सगळं खोटं आहे किंवा नाहीच आहे। मी एकही फोन त्यांना केला नाही किंवा एकही माणूस त्यांच्याकडे पाठवलेला नाही। हे मी खात्रीला एक सांगतो, कुठलीही शपथ घेऊन सांगू शकतो। पण आता त्यांनी शपथ घेऊन सांगावं की जे प्रमाणपत्र त्यांनी जातीचं दिलेलं आहे ते 100% खरं आहे। त्यांची कुठेही ग्रामदेवता असेल, कुलदेवता असेल त्याच्यावर हात ठेवून सांगावं की मी दिलेलं हे जातचं प्रमाणपत्र हे 100% खरं आहे म्हणून।